मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्या थेट विकासकांसाठी खुल्या केल्या गेलेल्या आहेत, तर स्थानिकांच्या संमतीशिवाय झोपडपट्ट्यांचा विकास करता येणार आहे। फडणवीस मुख्यमंत्री असताना जो 3K पद्धतीच्या धोरण रद्द झालं होतं, त्यांनी त्या धोरणाला रद्द केलं होतं। ते धोरण आता त्याला चालना दिली जात असल्याची माहिती समोर येते। तर नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये पुन्हा याच पद्धतीच्या योजनांना चालना दिली जाणार आहे। 10 एकरपेक्षा जास्त भूखंडावर झोपडपट्ट्यांचा थेट विकासकांना करता येणार आहे आणि त्यासाठी तिथे राहणाऱ्या लोकांची रहिवाशांची परवानगी आवश्यक नसेल अशी माहिती समोर येते। मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्या थेट विकासकांसाठी खुल्या करण्यात आल्यात। स्थानिकांच्या संमतीशिवाय या झोपडपट्ट्यांचा विकास करता येणार आहे। तर फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेल्या 3K पद्धतीच्या धोरणाला पुन्हा एकदा चालना दिली जाते। नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये पुन्हा याच पद्धतीच्या योजनांना चालना देण्यात आली आहे। त्यामुळे 10 एकरपेक्षा जास्त भूखंडावर ज्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत त्यांचा पुनर्विकास करता येणार आहे, पण तिथल्या लोकांची संमती यासाठी गरजेची नसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।